ICC T20 2026 वर्ल्ड कप, ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांचा सेमीफायनलचा सामना आज रंगणार आहे. आणि निश्चितच जो पहिला सेमीफायनलचा सामना रंगला न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका, यामध्ये ज्या पद्धतीने फिनालेन याने T20 वर्ल्ड कपमधील कमी चेंडूंमधील शतक करण्याचं जे रेकॉर्ड त्याच्या नावावर केलं, निश्चितच आजच्या या सेमीफायनलमध्येही एक भारतीय म्हणून किंवा भारतीय क्रिकेटचा एक सर्वात मोठा फॅन म्हणून माझी अपेक्षा असेल की आज अभिषेक शर्मा याच्याकडनंही त्या वानखेडेच्या मैदानावरती आज तुफानी शतक आपल्याला बघायला भेटेल. आणि निश्चितच या ग्राउंडवरती हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सकडनं खेळण्याचा अनुभव असल्यामुळे निश्चितच आजच्या या सामन्यात हे 3-4 प्लेयर्स आज आपलं भारताचं नाव उंच करून निश्चितच फायनलमध्ये दमदार एंट्री करतील. तशी अपेक्षा होती एक भारतीय फॅन्स म्हणून की हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येच व्हायला होता, परंतु पाकिस्तान बाहेर गेलं. परंतु तितक्याच प्रतिस्पर्धी म्हणून पाकिस्तान नंतर जर आपण बघतो तर इंग्लंड, आणि निश्चितच इंग्लंडचा आज दणदणीत पराभव करून भारत हे फायनलमध्ये पदार्पण करेल. आणि परत एकदा भारताला मागील वर्षी जे वर्ल्ड कप मिळवून दिलं रोहित शर्माच्या नेतृत्वात, आपल्याला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातही परत एकदा ते वर्ल्ड कप उचलण्याची संधी भेटेल. जय हिंद. माझं नाव प्रथमेश पवार. तर मी या मावळा चेंडू फळीचा मी कॅप्टन आहे आणि हा संघ आमचा आता खूप छान पद्धतीने ग्रो पण करतोय. आणि त्याचप्रमाणे आज जे आपली इंडिया आणि इंग्लंडची जी सेमीफायनल आहे, तर नक्कीच 2024च्या वर्ल्ड कपला पण तेच होते आपल्या समोर आणि आपण त्यांना असं छान प्रकारे हरवलं पण होतं. आणि नक्कीच आज पण वानखेडे स्टेडियम म्हणजे आपलं होम ग्राउंड, आणि होम ग्राउंड म्हटलं की आपल्या इंडियन टीमसाठी एकदम बेस्ट, सगळं एकदम बेस्ट असतं. आणि आज नक्कीच इंग्लंड या संघाला आपण हरून आपला वर्ल्ड कप आपण डिफीट करूयात आणि हिस्ट्री परत रिपीट करूयात. धन्यवाद. जितेगा जितेगा इंडिया जितेगा. छक्का मारेगा. चला पवार साहेब.